बाय. सो हायबरनेटमध्ये लास्ट सेशन आपण इफ आय शो यू फुल स्टॅक जावा 5 मार्च. हायबरनेटचा इंट्रोडक्टरी पार्ट झाला ॲक्चुअली राइट. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की हाऊ वी कॅन क्रिएट ऑटोमॅटिक टेबल्स युजिंग हायबरनेट. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे अॅनोटेशन्स आपण आतापर्यंत समजून घेतले. ॲट द रेट एंटिटी असेल, ॲट द रेट आयडी अॅनोटेशन आपण बघितलं, ॲट द रेट कॉलम अॅनोटेशन असेल, ॲट द रेट टेबल अॅनोटेशन असेल. येस ऑर नो गाईज? And using that, Hibernate is creating automatically table, right or wrong? आज आपल्याला हे 4 करोड ऑपरेशन परफॉर्म करायचे. दॅट इज समथिंग सेव्ह, देन वी हॅव अपडेट, देन वी हॅव डिलीट, अँड देन वी हॅव गेट. गेट अँड गेट ऑल. ठीक आहे. सो कॅन यू चेक आवर प्रोजेक्ट गाईज? ॲक्च्युली आपण एक प्रोजेक्ट बनवला होता. कुठे गेला? या दिस वन. आय थिंक इट इज समथिंग एम्प्लॉय ॲप. लुक ॲट दिस. एम्प्लॉय ॲपमध्ये आपण या एंटिटी मेन बनवलेलाच आहे. मेनमध्ये आपण फक्त कॉल केली कॉन्फिगरेशन मेथड आणि जे महाराष्ट्र डायरेक्ट रन केलं होतं राईट. लुक ॲट दिस. आता सुट्ट्या भेटल्या होत्या तुम्हाला 2-4 दिवस, त्यामुळे काय सगळं झालं असेल तुमचं असं समजतो मी. आपण एम्प्लॉयी टेबल बनवलं होतं हे बघा, आणि आपण डिपार्टमेंट पण टेबल बनवलं होतं राईट. कॉन्फिगरेशनमध्ये आपण कॉन्फिगरेशन लिहिलं होतं. करेक्ट, 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 करेक्ट. झालं होतं आपलं हे सगळं. ओके. सर मी क्वेरी रन होत नाहीये. का रन होत नाहीये? काय इश्यू होतोय नेमका? आपण सगळे शेवटी स्क्रीन शेअर करायला लावू, ठीक आहे? आणि आपण प्रॉब्लेम बघून घेऊ. आता सगळ्या आधी आपण डायरेक्ट मुद्द्यावर जाऊ. मुद्दा म्हणजे तो डायरेक्टली या व्हर्जनचा प्रॉब्लेम असू शकतो. यू कॅन चेक आउट. आय विल क्रिएट डाव गाईज. ओके. कॉम.आधी आणि जावामध्ये आपण डाव बनवू. डाव कशासाठी? डेटाबेसचा कोड लिहिण्यासाठी. सो न्यू क्लास, इट इज इन द डाव. आय विल से एम्प्लॉई डाव. सर्व्हिस पण बनवा. सर्व्हिस पण बनवा लगेच. आय विल मेक इट एम्प्लॉई डाव नंतर इट्स सर्व्हिस, एम्प्लॉई सर्व्हिस. अँड लेट्स क्रिएट अँड कंट्रोलर ऑल्सो. सो कॅन आय क्रिएट कंट्रोलर ऑल्सो? सगळंच पाहिजे बरं का. आता कंट्रोलर साठी फ्रंट एंड असतो राईट, बट देर इज नो फ्रंट एंड, सो आय विल से कंट्रोलर. एम्प्लॉई कंट्रोल. ठीक आहे. चल ओके. एम्प्लॉई कंट्रोल. एव्हरीथिंग इज रेडी. डाव मध्ये या. आता जे तुम्ही मेन मध्ये इथं केलं होतं की जे कॉन्फिगरेशन घेतलं होतं, हे कॉन्फिगरेशन वी हॅव टू टेक हिअर, नॉट गाईज. हे घ्यायचंय कुठं? वी हॅव टू टेक इन द डाव. आणि डाव पासून सुरुवात करायची आपल्याला. सो आय विल गो टू द डाव. Hibernate config.get configuration. So we'll get what guys? We'll get configuration. ज्यावेळेस या मेथडला तुम्ही कॉल कराल, we'll get session factory याचा रिटर्न टाइप. येस ऑर नो? सेशन फॅक्टरीचा ऑब्जेक्ट आपल्याला भेटला. अँड नाऊ लेट्स क्रिएट युअर मेथड पब्लिक व्हॉइड सेव्ह एम्प्लॉई. सेव्ह एम्प्लॉई. आता एम्प्लॉई सेव्ह करण्यासाठी वी हॅव टू टेक एम्प्लॉई. व्हेरी सिम्पल. ॲज अन पॅरामीटर वी हॅव टू टेक एम्प्लॉई, जो आपण जीडीबीसी मध्ये पण घेतला होता. खरं आहे की नाही? असं आठवणच झालंय राव. आठवणं झालंय? बघ एकदा, आणखीन एकदा ट्राय कर. सर खरंच आठवणं झालंय. परत एकदा ट्राय कर. एम्प्लॉयी घेतला होता आपण. का आठवणा झालंय? प्रॅक्टिसच नाही आणि कसं आठवल? बरोबर की नाही? ती आठवती का? हो सर. तिचा विषयच काढू नका. सो एम्प्लॉयी ॲज अ पॅरामीटर घेतला होता आपण. सिमिलर काइंड ऑफ इथं पण तसंच करायचंय. इथं फक्त क्वेरी लिहायची नाही बाबा. इथं फक्त क्वेरी नाहीये. बाकी सगळं सेम आहे. आता या सेशन फॅक्टरी थ्रू कॉन्फिगरेशन तर भेटलंच. याच्या थ्रू आपल्याला एक गोष्ट ओपन करायची, त्याचं नाव आहे sf.open session. वी हॅव वन मेथड कॉल ओपन सेशन. ओके. का सेशन घ्यायचंय? बघा, युजिंग सेशन वी कॅन कॉल डेटाबेस मेथड्स सच ॲज सेव्ह, वी हॅव अपडेट. या मेथड्स आहेत सेशनकडे. वी हॅव डिलीट, वी हॅव गेट. कोणाकडे मेथड आहेत? म्हणून कॉल करायची ओपन सेशन. आपल्याला काय भेटतं बघा? सेशन. याचा रिटर्न टाइप सेशन. सेशन भेटला.
याचा रिटर्न टाइप हा तुम्ही याच्यावर कर्सर नेऊन बघू शकता. हे बघा, सेशन. कॅन यू चेक इट? याचा रिटर्न टाइप. अँड नाऊ आफ्टर दॅट गाईज, लक्षात ठेवा, टू इन्सर्ट, डेटा इन्सर्ट करण्यासाठी, डेटा अपडेट करण्यासाठी अँड डेटा डिलीट करण्यासाठी आपल्याला आणखीन एक गोष्ट लागणार आहे, त्याचं नाव आहे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन. याचं कारण काय बघा, डेटा इन्सर्ट होतो म्हणजे काहीतरी घडतं. अपडेटमध्ये सुद्धा काहीतरी घडतं. डिलीटमध्ये सुद्धा काहीतरी घडतं. त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? पण ज्यावेळेस डेटा गेट केला जातो त्यावेळेस काहीच घडत नाही. त्यावेळेस डेटा फक्त येतो. इथं चेंजेस होतात, इथं चेंजेस होतात, इथं पण चेंजेस होतात. गेटमध्ये चेंज नाही होत. ट्रान्झॅक्शन फक्त या 3 फेजमध्ये पाहिजे. हे कसं भेटेल? सेशनकडून भेटेल. या सेशनची मेथड आहे सेशन डॉट बिगिन ट्रान्झॅक्शन. लक्षात ठेवा, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. या 3 ऑपरेशनसाठी आपल्याला हे पाहिजे. बिगिन ट्रान्झॅक्शन. याचा रिटर्न टाइप काय? बघा कर्सर न्यू ट्रान्झॅक्शन. स्टोअर करा. सो याला स्टोअर करा ट्रान्झॅक्शनमध्ये. याने चेक इट. ORG हायबरनेट ट्रान्झॅक्शन. याचा व्हेरिएबल बनवला TR. अँड नाऊ हा जो एम्प्लॉई आहे हा सेव्ह करायचा आहे. या सेशनची मेथड आहे सेशन डॉट सेव्ह आणि इथं द्या आपला एम्प्लॉई ऑब्जेक्ट. डन. अरे झालं काम. युअर वर्क इज फिनिश. देन क्लोज द सेशन. हे खूप महत्वाचं आहे सिक्युरिटीसाठी. क्लोज द सेशन अँड क्लोज द ट्रान्झॅक्शन. एव्हरीथिंग यू शुड क्लोज. हे सगळं क्लोज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम तुमचं झालेलं आहे. सेशन क्लोज करा. कशासाठी? सिक्युरिटी. ट्रान्झॅक्शन पण क्लोज करा. सिक्युरिटी. जसं आपण डेटाबेस कनेक्शन क्लोज करत होतो, सिमिलर काइंड ऑफ. या सेव्हच्या मदतीने सेव्ह विल सेव्ह दिस एम्प्लॉई इन DB टेबल. डेटाबेस टेबलमध्ये हा सेव्ह करण्यात येईल. हो सर, काय सांगताय? दाखवा. इथून रिटर्न करतोय मी एम्प्लॉई सेव्ह सक्सेस. हे आता मला सांगा, हा मेसेज इथून जर रिटर्न केला, रिटर्न टाइप काय असेल? आणि याला कोण कॉल करणार? सर्व्हिस, कारण हा डावमध्ये आहे. गो टू द सर्व्हिस. हाऊ टू कॉल. JDBC मध्ये ज्यांनी प्रॅक्टिस केली का त्यांना एकदम असं गुलिगच समजत असेल भाई. ज्यांना कंट्रोल सर्व्हिसमध्ये आणखीन डाऊट आहे JDBC मध्ये, ते हायबरनेटमध्ये कसं जमवलं? नाही ना? ऑब्जेक्ट बनवा डावचा. इथं पण मेथड बनवा सेव्ह एम्प्लॉई सर्व्हिसमध्ये. इथं पण एम्प्लॉई घ्या. हे बरोबर. अँड देन जस्ट कॉल डाव डॉट सेव्ह एम्प्लॉई. द्यायला एम्प्लॉई. कॅन यू रिटर्न डायरेक्टली फ्रॉम हिअर? आता हे पण त्यांना माहित असेल बघा, डायरेक्ट रिटर्न करता येतं असं. हे करता येते की नाही? स्टोअर करून पण करता येतं, असं पण करता येतं. हो सर, कसं काय करता येतं? करता येतं. अहो पण कसं काय करता येतं? बघा JDBCचे लेक्चर जाऊन. बरोबर की नाही? कारण जो रिटर्न टाइप याचा तोच या मेथडचा. कारण वी आर रिटर्निंग मेथड कॉल. सर्व्हिसला कॉल करतो आपण कंट्रोलरमध्ये. सर्व्हिसचा ऑब्जेक्ट एम्प्लॉई सर्व्हिस, सर्व्हिस, न्यू एम्प्लॉई सर्व्हिस. इथं पण मेथड पब्लिक व्हॉइड सेव्ह. सेव्ह म्हणा, सेव्ह एम्प्लॉई म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. एम्प्लॉई इथं पण घ्यावं लागेल. घ्यावाच लागेल का हो? सर्व्हिस डॉट सेव्ह एम्प्लॉई केल्यावर हा एम्प्लॉई मागतोय. द्यावा लागेल ना. आणि करा रिटर्न. इथून पण जो मेसेज रिटर्न होतोय डावमधून, तो सर्व्हिसमधून होईल आणि कंट्रोलमधून पण होईल. नाऊ गो टू द मेन अँड कॉल हिअर कंट्रोलर मेथड. एम्प्लॉई कंट्रोलर CC न्यू एम्प्लॉई कंट्रोलर CC डॉट सेव्ह एम्प्लॉई. द्या एम्प्लॉई. आता चला इन्सर्ट करायला. कसा द्यायचा? बनवा की ऑब्जेक्ट एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई. काही बनला का? चला ई डॉट सेट डिपार्टमेंट IT. ई डॉट सेट करा डेटचा डेटा सेट EMP ID. ठीक आहे. ई डॉट सेट जेंडर. ई डॉट सेट. बघा मी कन्स्ट्रक्टर नाही वापरला म्हणून सेटर वापरतोय. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरनं पण होतंय. ई डॉट सेट सॅलरी. ठीक आहे. हे डन. द्या ई याला. ई म्हणजेच काय? अहो एम्प्लॉय हो. ई कुठल्या टाईपचा? एम्प्लॉय. एम्प्लॉय गेला कंट्रोलरच्या सेव्हला. कंट्रोलरच्या सेव्हमधून सर्व्हिसच्या सेव्हला. सर्व्हिसच्या सेव्हमधून डावच्या सेव्हला. आणि डावमधून डायरेक्ट गेला ना सेशनच्या सेव्हला. आणि सेशनच्या सेव्हमधून डेटाबेसला गेला आणि कुठे गेला? हा मेसेज रिटर्न करण्यात आला. हा सर्व्हिसला जाईल. सर्व्हिसमधून कंट्रोलरला जाईल. कंट्रोलरमधून मेनला जाईल. करा की प्रिंट याला. जो मेसेज इथं आला आहे, कॅन आय प्रिंट गाईज? डन. कॅन यू चेक युअर डेटाबेस? Hibernate CFG XML
We are using database called Charjun. Let's check out MySQL. Okay, root, use Charjun. Select the star from employee. Empty cell. काहीच नाहीये. ओके. चला रन करू का रे? रन करू का? राईट क्लिक, रन ॲज ॲप्लिकेशन. याच्यात नवीन काय वाटलं तुम्हाला? फक्त सेशन डॉट सेव्ह. बाकी काहीच नाही नवीन. There is one error called logical connection manage something. We are getting error. Employed out 24. ठीक है. We are getting error. Oh, you have to tr commit and then session dot close actually. ओके, आधी tr commit करा and then सेशनला क्लोज करा. आधी सेशन क्लोज नाही करायचं. ठीक आहे. एक मिस्टेक. Now run as application. चल. Hey, look at this. आला मेसेज. Employee saved success. Empty set होता है. Empty set. Can you check again? Wow. ID, department, gender, name, salary. Is it coming or not coming? Coming ना मेरे दोस्त. Coming. So दूसरा द्या बरं. द्या दूसरा. Let's say department is HR. ID is something. Male, it is Abhi. And salary is something 98. Run again. Done. One more employee got saved. हे मला सांगा आता, काय गरज आहे का क्वेरी लिहायची? काय गरज आहे का क्वेरी लिहायची? नो नीड टू राईट क्वेरी. क्वेरी लिहायची अजिबात गरज नाहीये. जस्ट सेव्ह, कॉल सेव्ह मेथड दे धनाधन, एम्प्लॉई द्या. एवढं सोपं केलं हायबरनेटनं. जेडीबीसी मध्ये बघा, डिसएडव्हान्टेज सांगतो जेडीबीसीचा. पहिली गोष्ट तर एक्सेप्शन होते. इथं आहे का एक्सेप्शन? जेडीबीसी मध्ये एक्सेप्शन होतं. इथे एक्सेप्शन नाही. दुसरी गोष्ट, जेडीबीसी मध्ये क्वेरी लिहायची होती. इथं क्वेरी लिहायची गरज नाही. आणि क्वेरी लिहिल्यामुळे एक प्रॉब्लेम सांगू तुम्हाला. जेडीबीसी इज डेटाबेस डिपेंडंट टेक्नॉलॉजी. तुम्हाला जर कोणी विचारलं डेटाबेस डिपेंडंट म्हणजे काय, तर तुम्ही त्यांना सांगा. हे काय सांगाल? काय किंवा सर आम्हाला काय माहिती. अहो, डेटाबेस डिपेंडंट म्हणजे सोपं असतंय. डेटाबेस डिपेंडंट म्हणजे आता बघा, माझ्याकडे बघा. कोड दिसत नाही, माझा ऐका नीट. डेटाबेस डिपेंडंट म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये MySQL यूज केला. ठीक आहे, MySQL डेटाबेस यूज केला. आणि त्यात जेडीबीसी यूज करताय डेटाबेस ऑपरेशनसाठी. मला सांगा, जेडीबीसी मध्ये काय करतो आपण? क्वेरी लिहितो. तुम्ही क्वेरी लिहिली इन्सर्ट इंटू समथिंग. काही दिवसांनी तुमची कंपनी म्हणली, गाईज वी हॅव टू चेंज आवर डेटाबेस. MySQLचा ओरॅकल केला. सर केला तर केला. केला तर केला नाही. तुमच्या जेडीबीसी मध्ये क्वेरी कोणाचे आहेत? MySQL डेटाबेसला सपोर्ट करणारे क्वेरी आहेत. तुम्ही सपोज 1000 क्वेरी लिहिलेत आणि डेटाबेस चेंज झाला. ओरॅकलसाठी लक्षात ठेवा, क्वेऱ्या काही प्रमाणामध्ये चेंज आहेत. मी म्हणत नाही पूर्ण चेंज आहेत, काही प्रमाणात चेंज आहेत. मग जेडीबीसी मध्ये लिहिलेल्या क्वेऱ्या MySQL साठी होत्या. ओरॅकल आला, झाला राडा. म्हणून जेडीबीसी हा डेटाबेस डिपेंडेंट आहे. MySQL साठी लिहिले, MySQLच यूज करावं लागेल लास्ट टाइम. पण हायबरनेट काय म्हणतं माहिती आहे का? आपण क्वेरीज लिहित नाही. सेव्ह कॉल करा, जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणून हायबरनेट तुम्ही यूज केला ना, इन फ्युचर तुम्ही MySQL यूज करा, ओरॅकल यूज करा, कुठलाही डेटाबेस यूज करा. कारण हायबरनेट काय म्हणतंय? अरे क्वेरीच नाही ना, मी क्वेरी बनवतो. हायबरनेट स्वतः क्वेरी लिहित आहे. तर ना मला तर दिसली नाही. हायबरनेटने लिहिलेली क्वेरी बघायची असेल, एक प्रॉपर्टी ऍड करा. याच्यात एक प्रॉपर्टी ऍड करा. प्रॉपर्टीचं नाव आहे, हायबरनेटच्या क्वेऱ्या बघायच्या बरं का आपल्याला. त्यामुळे ती क्वेरी आहे हायबरनेट डॉट शो अंडरस्कोर SQL आणि याला ट्रू म्हणा. इफ यू राईट दिस क्वेरी दिस कॉन्फिगरेशन, हायबरनेट इंटरनली करणाऱ्या क्वेऱ्या दिसते बघायचं. तिसरा एम्प्लॉय देतो मी, सेल्स. इट इज समथिंग रोहित. कॅन आय रन ID, लेट्स से समथिंग काइंड ऑफ दिस. लुक ॲट दिस. हायबरनेट इंटरनली काय करायला बघा बरं का. लुक ॲट दिस. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, कॉलमची नावं. लुक ॲट दिस. असलं करायला लागले इंटरनली ते. पण आपण लोड घ्यायचं काम नाहीये. तुम्ही दुसरा डेटाबेस वापरला, तो त्या डेटाबेस अकॉर्डिंग काय बनवेल? क्वेरी बनवेल आणि काय बनवेल. त्यामुळं हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे. हायबरनेट इज अ डेटाबेस इंडिपेंडेंट.
टेन्शनच नाही याच्यामध्ये. ए भाई कुठलाही डेटाबेस वापरा. हा डिपेंडंट आहे. MySQL. नो एक्सेप्शन, नो क्वेरी, नो कुछ. अरे एबल टू अंडरस्टँड. एम्प्लॉयी सेव्ह झाला ना. झाला की. नाही झाला? झाला ना. ना मल्टिपल एम्प्लॉयी ॲट अ टाईम सेव्ह करायचे असतील तर त्याला पण काय अवघड आहे. आपण जी-डी-बी-सीमध्ये केलंच होतं. ॲर लिस्ट वी हॅव टू टेक येस ओर नो? गो टू द डाव. मल्टिपल एम्प्लॉयी सेव्ह करायचे सर मला. हे बघा. पब्लिक व्हॉइड सेव्ह ऑल एम्प्लॉयी लेट्स से और मल्टिपल एम्प्लॉयी. एक ॲर लिस्ट ऑफ एम्प्लॉयी. ॲर लिस्ट ऑफ एम्प्लॉईज. खूप सारे एम्प्लॉईज आहेत आले आपल्याकडे. हाऊ वी कॅन सेव्ह दॅट गाईज? पहिली गोष्ट सेशन, ट्रान्झॅक्शन दोन्ही लागणार आहे आपल्याला. दोन्ही लागणार. सेशन पण लागणार, ट्रान्झॅक्शन पण लागणार. सो काही जे सेशन अँड ट्रान्झॅक्शन कॅन यू मेक इट ग्लोबल? कारण प्रत्येक वेळी घेतोय ना आपण. सो कॅन वी कट फ्रॉम हिअर, कॅन वी पेस्ट हिअर? करून टाका ग्लोबल. सगळीकडेच वापरायचं ना आता शेवटी, बरोबर की नाही? सो कॅन वी टेक सेशन. सेशन तर भेटलं ऑलरेडी, ट्रान्झॅक्शन पण आहे. पण आता सेव्ह तर करू आपण पण. मल्टिपल एम्प्लॉई कॅन यूज फॉर इच. एक काढा ना भाई एम्प्लॉई. होय. एम्प्लॉईमध्ये एक एम्प्लॉई काढला. या एम्प्लॉईजमधून करून टाका सेव्ह. सेशन डॉट सेव्ह. झालं ना काम. ई. या एम्प्लॉईजमधून एक ई याच्यामध्ये येईल आणि होऊन जाईल सेव्ह. होऊन जाईल सेव्ह. काय बरोबर की नाही? सेव्ह झाल्यानंतर प्रत्येक सेव्ह नंतर कमिट करा. प्रत्येक सेव्ह नंतर कमिट करा. ठीक आहे? म्हणजे लगेच एम्प्लॉई सेव्ह पण होईल आणि सगळ्यात शेवटी आफ्टर दिस फॉर गाईज यू कॅन यूज सेशन डॉट क्लोज. मला बाहेर यूज करा. ओके. कमिट इज फॉर सेव्ह इनटू DB. Save the changes into DB. Commit. Session dot close and return all employees inserted. सगळे एम्प्लॉई इन्सर्ट झाले. रिटर्न टाईप स्ट्रिंगर्स. किती सोपं आहे. अहो कसलं भारी आहे. त्याच्यामध्ये काय काय करावं लागत होतं आपल्याला. प्रिपेअर्ड स्टेटमेंट काढा आणि हे काढा आणि एक्सेप्शन, ट्राय कॅच लावा, SQL एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. दुनियाभराच्या भानगडी. कॉल दिस मेथड इन टू सर्व्हिस. सिमिलर कॅन आय कॉपी दिस? अशीच मेथड दिसायला लागली. फक्त चेंज काय? ॲरे लिस्ट ऑफ एम्प्लॉयी घ्यायचा इथं. बरोबर की नाही? एम्प्लॉईज आणि सर्व्हिसची कोणती मेथड? डावची कोणती मेथड? सेव्ह ऑल एम्प्लॉई. कॉल करा आणि द्या एम्प्लॉईज. रिटर्न टाईप तर तोच आहे. अशीच मेथड आपल्याला कुठं पाहिजे? सर्व्हिस झालं कंट्रोलमध्ये. करू का कॉपी पेस्ट? तुम्ही मॅन्युअली लिहा बरं. त्याला नाव द्या सेव्ह ऑल एम्प्लॉई. ठीक आहे. इथं नाव काय दिलंय आपण? सेव्ह ऑल एम्प्लॉई. याला पण नाव द्या. ठीक आहे. आणि नाव कॉल सर्व्हिसची मेथड सर्व्हिस डॉट सेव्ह ऑल एम्प्लॉई द्या एम्प्लॉई. संपला विषय. आणि कंट्रोलरला कॉल करा मेनमध्ये. या इथं आता मल्टिपल एम्प्लॉई द्यायचे बरं का आपल्याला. मला कमेंट केलं. CC डॉट सेव्ह ऑल एम्प्लॉई. आता ॲर लिस्ट मागतोय म्हणजे मल्टिपल पाहिजे याला. बनवा 2-3 एम्प्लॉई. आता मी हा पहिला, हा दुसरा 2च बनवू. ठीक आहे. ह्याला E1 म्हणू का? म्हणा. काय चाललंय भाई? E1 म्हणा नाहीतरी काय म्हणायचं ते म्हणा. याला E2 म्हणू. E1, E2. E2, 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 E2. ठीक आहे. याला नाव देऊ आपण सपोज हा विराट. ठीक आहे. ID समथिंग आणि हा धोनी. हा धोनी. ठीक आहे. ID समथिंग. बाकी सगळं सेम ठेवतोय. चला आता इथे लिस्टमध्ये देऊ का रे? लिस्ट डॉट ऑफमध्ये घेईल का हा? लिस्ट डॉट ऑफ बघायचं का? E1, E2 घेईल का? नाहीये का? ॲर लिस्ट मागतोय हा. ॲर लिस्ट मागतोय. आपण लिस्ट डॉट ऑफ. लिस्ट डॉट ऑफचा टाइप काय मित्रांनो? दॅट इज समथिंग लिस्ट. लिस्ट. सो यू कॅन गिव्ह टाइप ऑफ लिस्ट अल्सो गाईज. तुम्ही याचा टाइप लिस्ट जरी दिला तरी काय प्रॉब्लेम होणार नाही. घेऊन टाका लिस्टच. लिस्ट दिला तरी काय प्रॉब्लेम नाही. लिस्ट ऑफ एम्प्लॉई. ठीक आहे. आता इथं बघा मी ॲर लिस्ट दिलाय तरी चालतंय. इथं पण मी ॲर लिस्ट दिला तरी चालतंय कारण हा इम्प्लिमेंटेड आहे. त्यामुळे एवढा काही लोड घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे. नाव हा आपल्याला काय म्हणत आहे? टाइपकास्ट कराच म्हणत आहे कारण इकडे पण चेंज करावं लागेल. ठीक आहे. करू भाऊ, करू. इकडे पण आम्ही लिस्ट घेतो. का लोड घ्यायला लागला म्हणून. आणि इकडं पण मी लिस्टच घेतो. ठीक आहे. इंटरफेस घेतला तरी काय प्रॉब्लेम येत नाही पब्लिक. ठीक आहे. अँड नाऊ कॅन यू चेक इट गाईज. आता घेतला का नाही भाऊ ना?
रिटर्न टाइप स्ट्रिंग येतोय, मेसेज इथं शो करा. कमेंट आउट. चला हे 2 एम्प्लॉयी बरं का. ऑलरेडी किती आहेत? 3 आहेत. चला 3 आणि हे 2. होय. इन्सर्टच्या 2 क्वेऱ्या दिसतील बरं का आपल्याला. बघा तुम्ही. कॅन यू चेक इट गाईज? इन्सर्टच्या 2 क्वेऱ्या. हो. पहिली क्वेरी आली ट्रान्झॅक्शन नॉट सक्सेसफुली स्टार्टेड. ओके. सॉरी. 1 मिनिट. दोन्ही झाल्यानंतर याला बाहेर क्लोज करा. आपण आत करतोय तो विषय राडा होतोय. दोन्ही एम्प्लॉयी सेव्ह झाल्यानंतर कमिट ॲट अ टाईम झाली पाहिजे. ठीक आहे. रन अगेन. आय थिंक एक झाला होता आपला. एकदा चेक करू. आता वेगळा एरर यायची शक्यता आहे या. कारण डुप्लिकेट झाला 5-5. प्रायमरी की आहे ना, ऑलरेडी एक एम्प्लॉयी झाला होता हे बघा. सो व्हॉट कॅन आय डू? ट्रंकेट टेबल एम्प्लॉयी. सो आय विल शो यू ॲट अ टाईम 2 एम्प्लॉयी. आता एक पण नाहीये. ठीक आहे. बघा ॲट अ टाईम 2 कसे जातील आता? रन फ्रॉम हिअर ॲक्चुअली. Run from here. At a time, 2 employees, guys. 2 insert queries. 2 insert queries. Can you check it? Look at this. Insert into. हे आलं का? आलं ना बाय. हे बघा. विराट आणि धोनी. हेच आहेत ना दोघं. हे बघा विराट आणि धोनी. विराट आणि धोनी. काही गेली की नाही? सो मल्टिपल एम्प्लॉय करणं अवघड आहे का? जे आपण त्यात केलं तर तेच तर आहे. बरोबर की नाही? अवघड काहीच नाही आहे. लय सोपं आहे. पेक्षा सोपं आहे. तर बरं ठीक आहे. सेव्हचं झालं. गेट कसं करायचं? गेट करण्यासाठी वी हॅव टू राइट मेथड पब्लिक व्हॉइड गेट बाय आयडी. इंटिजर आयडी. आयडीनं आपण एम्प्लॉयी गेट करणार. कारण आयडी कशी आहे? प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे नॉट डुप्लिकेट. वेगवेगळी. हे डुप्लिकेट आहे. हे जर राड होईल पण आयडीने गेट करा. सो आयडीने गेट करण्यासाठी बघा सोपं काय करायचं आपल्याला? सेशन लागणार आहे. बघा इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन नाही लागणार. फक्त सेशन लागेल. सेशन डॉट कॅन यू चेक इट गेट मेथड. तुमच्या एंटिटी क्लासचं नाव द्यायचं इथं. कसं द्यायचं माहिती आहे का? एम्प्लॉयी डॉट क्लास. लाइक दिस. आणि लक्षात ठेवा असं लिहित असताना या क्लासमध्ये हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर एरर येईल बरं का. आणि हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो लिहिल्यावर. एम्प्लॉयी डॉट क्लास आणि इथं द्या आयडी. जी काय आयडी युजर देणार आहे. हा तुम्हाला एम्प्लॉयी देईल. झालं ना काम. काय बोलता सर एवढं सोपं? आईला लय सोपं आहे राव हे. हे बघा एम्प्लॉयी भेटला. करा रिटर्न याला. काय बोलताय सर झालं काम? झालं ना. रिटर्न टाइप काय एम्प्लॉयी. एका लाईनच्या कोडमध्ये काहीच. कॅन यू इमॅजिन? तुम्ही इमॅजिन तर केलं होतं का राव? एवढं सोपं असेल हे. झालं. आयडी द्यायची, एंटिटी क्लासचं नाव द्यायचं, गेट मेथडचं काम या आयडीने एम्प्लॉयी आपल्याला गेट करून देणार, रिटर्न होणार. तो एम्प्लॉयी सर्व्हिसमध्ये जाणार. आता सर्व्हिसमध्ये त्याला कॉल करायचा. पब्लिक व्हॉइड गेट बाय आयडी इंट आयडी. चला रिटर्न डाव डॉट गेट बाय आयडी. रिटर्न टाइप काय हो? एम्प्लॉयी ना. जो याचा तोच याचा. सिमिलर मेथड वी वॉन्ट हिअर. कंट्रोलर. येस ऑर नो? जस्ट राइट सर्व्हिस डॉट गेट बाय आयडी. काय करायचंय काय मला? काय बरोबर आहे की नाही? सर्व्हिसमध्ये कोणती मेथड आहे? गेट बाय आयडी. बी स्मॉल राइट? सो वी हॅव टू राइट बी स्मॉल. जशी लिहिली तशीच. आणि याला कॉल करा मेनमध्ये. हो गया ना काम दोस्त. हे सगळं कमेंट सीसी डॉट गेट बाय आयडी. आयडी दिली 55555. ही आयडी दिली. हा काय देणार आहे? एम्प्लॉयी देणार. याला स्टोअर करा. चला एम्प्लॉयीमध्ये. हिला स्टोअर सर. याला एम्प्लॉयी. मारा की गेटर सेटर मेथड आता. होय ई डॉट गेट एम्प आयडी. ई डॉट गेट डिपार्टमेंट. ई डॉट गेट जेंडर. ई डॉट गेट नेम आणि ई डॉट गेट सॅलरी. झालं ना. ऐ 5-5 कोण आहे 5-5 वाला? विराट सेल्स डिपार्टमेंटचा आला का बघा बरं. सिलेक्टची क्वेरी पण येणार बरं का. हां. हे बघा. आला का? विराट कोहली आला का? आला ना. 5-5 सेल्स मेल विराट. आयडी द्या एम्प्लॉयी घ्या. तुम्ही म्हणले किती आहे आपल्याकडे आणखीन एक? 9. कोण येणार आहे बाबा? धोनी साहेब कम ऑन. धोनी साहेब कम ऑन. आले का धोनी साहेब? धोनी साहेब कम ऑन. आले. बघा सिलेक्टची क्वेरी. पण जर मी अशी आयडी दिली 101 आता याचा एम्प्लॉईच नाही.
आता भेटणार तुम्हाला एक्सेप्शन अँड दॅट एक्सेप्शन यू नीड टू हँडल गाईज. एक्सेप्शन आहे बेटा, इट विल गेट रिटर्न नल व्हॅल्यू ॲक्चुअली. कॅन यू चेक इट? ऑर यू दिस नल पॉइंटर एक्सेप्शन आलं? कारण तुम्ही गेट एम-पी-आय-डी कॉल करता याच्यात नल आले. तर गाईज लॉजिक कुठं असतं सर्व्हिसमध्ये. सर्व्हिसमध्ये या, सर्व्हिसमध्ये डायरेक्ट रिटर्न करायच्या आधी इथं लिहा, एम्प्लॉयी भेटतोय ना, एम्प्लॉयी ई आणि तो चेक करा. काय चेक करा? इफ ई इक्वल नल म्हणजे जर याच्यात नल आलं म्हणजे एम्प्लॉयी नाही आला. नलच येणार ना. थ्रो द एक्सेप्शन. थ्रो न्यू एम्प्लॉयी नॉट फाउंड एक्सेप्शन. हे असं बनवलं होतं की नाही आपण? जी-डी-बी-सीमध्ये असं बनवलं होतं की नाही? काय किंवा सर तुम्हालाच माहिती. मलाच माहिती. आता मीच बनवलं म्हणल्यावर मलाच माहिती आहे की होय. तुम्हाला कसं काय माहीत असणार? तिचा बर्थडे माहीत आहे का? हो सर बर्थडे. बर्थडे झोपेतनं उठवून विचारा ना मला. हे काय बरोबर आहे की नाही? बर्थडे झोपेतनं उठून विचारा. लगेच सांगेल मी. पण हे बनवलं तर माहीत नाही बाबा सर. हे एवढं लक्षात नाही राहत सर. आजकाल जरा थोडंसं दुसरीकडे लक्ष आहे. हे बनवलं होतं की नाही आपण एक्सेप्शन? जर नल व्हॅल्यू आली डेटाबेसमधून याच्यामध्ये म्हणजे एम्प्लॉयी नाही आला. एम्प्लॉयी नॉट फाउंड एक्सेप्शन आणि एक्सेप्शन आपल्याला बनावं लागतं. कसं बनावं लागतं? याचा एक क्लास बनावावा लागतो. आता हे कोर जावामध्ये शिकलो होतो आपण. एक्सेप्शन पॅकेज याचा क्लास रन टाईम एक्सेप्शनला याला एक्सटेंड करतो आपण आणि इथं कन्स्ट्रक्टर बनवतो काय? हे पण आठवतंय का बघा बरं हळू-हळू? हे आठवतंय कोणाकोणाला? सुपर कॉल करायचो. नाही? रिपीट द कोर जावा. हे बरोबर की नाही? ऑप्शनच नाही ना. अँड मेसेज इस एम्प्लॉयी एम्प्लॉयी नॉट फाउंड नॉट फाउंड विथ आयडी आयडी. डन. आणि जर भेटला एम्प्लॉयी तर रिटर्न करा डायरेक्ट रिटर्न ई. नाही नल आलं तर एक्सेप्शन नाहीतर एम्प्लॉयी. आता हे हँडल पण झालं पाहिजे. तुम्ही जिथं कॉल करताय मेनमध्ये, यू हॅव टू हँडल हिअर गाईज. राइट द ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक, कॅच ब्लॉक. एक्सेप्शनचं नाव काय? एम्प्लॉयी नॉट फाउंड एक्सेप्शन. देन जस्ट प्रिंट गेट मेसेज. हे बरोबर की नाही? चला आता 101 वाला एम्प्लॉईज नाही. काय आलं पाहिजे हो? एम्प्लॉयी नॉट फाउंड विथ आयडी 101. हँडल झाले की नाही? तुम्ही जर म्हणले असते नो, 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 नो. आता काय संबंध आहे का एक्सेप्शन यायचा? कारण याच्यात नल व्हॅल्यू येणारच नाही. डायरेक्ट एम्प्लॉयी रिटर्न होणार भाई. हे बघा डायरेक्ट एम्प्लॉयी कमिंग. धोनी साहेब कमिंग. हे कळतंय सगळं. सो लाइक दॅट एक्सेप्शन्स वी हॅव टू राइट हिअर अल्सो. आणि इन स्प्रिंग बूट अल्सो. स्प्रिंग बूटमध्ये पण हेच आहे. लेयर्ड आर्किटेक्चर. त्यामुळे जी केलं की इथं येतं. इथं केलं की तिथं येतं. क्लिअर आहे सगळ्यांना? हो. लाइक दॅट वी कॅन गेट सिंगल एम्प्लॉयी. सर व्हॉट अबाउट मल्टिपल एम्प्लॉयी? सगळे एम्प्लॉयी जर गेट करायचे असतील मला तर? त्याला पण काही लय अवघड नाही. जस्ट क्रिएट अ मेथड पब्लिक व्हॉइड गेट ऑल एम्प्लॉईज. सेशनची मेथड कॉल करायची सेशन डॉट वी हॅव समथिंग create query method here and here you need to write something query called from employee. From employee. So what is this? बघा याच्यामध्ये जी क्वेरी मी दिली ती एसक्यूएल ची नाहीये. एसक्यूएल मध्ये कशी असते क्वेरी? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई अशी असते. पण मी जी क्वेरी दिली ती एचक्यूएल ची. दॅट इज फ्रॉम एंटिटी क्लासचं नाव. एचक्यूएल म्हणजे काय? हायबरनेट क्वेरी लँग्वेज. हायबरनेटची स्वतःची लँग्वेज. आता ही क्वेरी हायबरनेटची आहे, एसक्यूएल ची नाहीये. फ्रॉम व्हॉट इज दिस? एंटिटी क्लासचं नाव काय बघा बरं? एम्प्लॉय. हेच द्यायचंय, टेबलचं नाव द्यायचं नाही. होय. ई शुड बी कॅपिटल. इथं स्मॉल लिहिलं तरी चालतंय. हे बघा. हां, इथं नाही चालत. एंटिटी क्लासचं नाव अँड देन कॉल द मेथड लिस्ट. देन तुम्हाला काय भेटतील? लिस्ट ऑफ एम्प्लॉयी. एकाच लाईनमध्ये. हे मात्र आपल्याला आवडलं बरं. जास्त लोड आहे का हो याच्यामध्ये? रिटर्न एम्प्लॉईज. रिटर्न टाइप काय? लिस्ट ऑफ. जी-डी-बी-सीमध्ये काय-काय होतं बघा बरं. सर ते एक्झिक्यूट क्वेरी लावा, रिझल्ट सेटमध्ये घ्या, व्हाईल लूप लावा, परत आपल्या एम्प्लॉयीला द्या, मग ॲड लिस्टमध्ये ॲड करा आणि मग रिटर्न करा. 1760 लाईनचा कोड लिहावा लागायचा. अय, इथं नाही बरं का.
एकाच लाईनमध्ये एक पण घ्या आणि सगळेच काढा. आता ही जी लाईन येते ना, ही अशी मिडलला, याला म्हणतात डिप्रिकेटेड मेथड. ही म्हणजे जुनी मेथड झाली. आता नव्या मेथड आल्यात, ज्या स्प्रिंगमध्ये आपण बघणार आहोत. ही सुद्धा जुनी झाली आहे बघा सेम. जुने आहेत. नव्या पण मेथड आपल्याला स्प्रिंगमध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे. आता मी याला रिटर्न केलं, याला कॉल करा सर्व्हिसमध्ये. सर्व्हिसमध्ये पण सिंपल गाईज यू कॅन कॉल पब्लिक व्हॉइड गेट ऑल एम्प्लॉईज मेथड बनवली. करा रिटर्न डाव डॉट गेट ऑल एम्प्लॉईज. रिटर्न टाइप काय रे बाबा? लिस्ट ऑफ. त्याचा जो रिटर्न टाइप तोच याचा ना. असं जर समजत नसेल तर स्टोअर करून रिटर्न करत चला. एवढा काय लोड घ्यायचा नाही. बा असं इथं स्टोअर करायचं. तुम्हाला वाटत असेल, नाही ना सर लयच अवघड वाटतंय तसं. असं भीती वाटते असे नको. असं करा. असं करायला काय प्रॉब्लेम? याचा रिटर्न टाइप लिस्ट ऑफ एम्प्लॉई स्टोअर केलं, याला रिटर्न केलं. मग याचा टाइप काय? तोच याचा टाइप. असं करण्यापेक्षा असं बरं आहे की. हं? इट्स युअर चॉईस. याला कॉल करा कंट्रोलमध्ये. यालाच कॉपी करू का? फक्त चेंजेस काय करावे लागतील? चेंजेस फक्त डावच्या जागी कोणाची मेथड? सर्व्हिसची कोणाची? बरोबर की नाही? ओके सर्व्हिसमधल्या मेथडचं नाव काय दिलंय आपण? गेट ऑल कुठे गेली? हां, ही कॅपिटल ठीक आहे. इथं यायचं आणि काय करायचं? डॉट करायचं. इथं मेथड येते गेट ऑल एम्प्लॉईज आली. डन. याला कॉल करा मेनमध्ये. कंट्रोलची मेनमध्ये कॉल करा. चला याला कमेंट करतो मी. सीसी डॉट गेट ऑल एम्प्लॉईज आले का? लिस्टमध्ये आले डायरेक्ट. ऑल एम्प्लॉईज आर कमिंग. लावा ना फॉर ईच भाई. आता फॉर ईच लावायला तुम्हाला माहित नाही का? एम्प्लॉयी टाइपचा डेटा येतोय. ई मध्ये येणार, ऑल एम्प्लॉईज येणार. लावा गेटर सेटर आता होय. हे गेटर सेटर करू का कॉपी? करा ना सर. तुम्ही पण विचारताय राव. कशाला विचारायचंय? करा कॉपी. ह्याच या केलं तरी काय प्रॉब्लेम आहे? आता हे ई आहे इथे ई करा. एक-एक एम्प्लॉयीच्या येईल आणि होऊन जाईल प्रिंट. 2च आहेत आपल्याकडे असे पण राइट. एक झाला की एक अशी लाईन मारून टाकायची का? चला. बाकी हे तुम्ही असं जरा चांगलं वाटावं म्हणून असं पण लिहू शकता बरं का. शेवटी तुमची चॉईस आहे. चांगलं वाटण्यासाठी. डिपार्टमेंट एकदाच लिहायचं आहे होय. सगळ्यांसाठी येतंय. जेंडर लाइक धिस. पुन्हा हे नेम, नेम असं ठीक आहे. देन सॅलरी ठीक आहे. हे आलं का? अलाइन वगैरे करा जरा प्रॉपरली आणि ठीक आहे. करा रन आता. आले का एम्प्लॉयी सगळे? हे बघा हा पहिला, हा दुसरा. 2च आहेत ना? 2च आहेत ना? 2 आले ना? हे आले की नाही? पण जर मी हे दोन्ही पण डिलीट केले, ट्रंकेट टेबल एम्प्लॉयी गाईज. आता एक पण एम्प्लॉयी नाही गाईज. आता जर मी रन केलं, कॅन यू चेक द एक्सेप्शन? एक पण एम्प्लॉयी नाही ना? बघा आता काय होणार आहे. देयर इज नो एक्सेप्शन अँड नो डेटा. एक्सेप्शन पण नाही, पण डेटा पण नाही ना. आता समजायचं कसं काय याच्यात डेटा पण नाही, काहीच नाही. नॉर्मल युजरला कळेल कसं काय झालंय काय? त्याला इथं मेसेज द्या, नो एम्प्लॉईज फाउंड इन डीबी गाईज. त्यासाठी काय करा, सर्व्हिसमध्ये परत या. होय. इथं चेक करा, इफ एम्प्लॉईज डॉट इज एम्प्टी आहे का नाही मेथड आपल्याकडे? इज एम्प्टी म्हणजे काय? अहो, एक पण नाही भेटला याच्यात एम्प्लॉयी. करा ना थ्रो एक्सेप्शन. थ्रो न्यू नो एम्प्लॉयी फाउंड एक्सेप्शन. हे बनवू शकता की नाही? बनवा आता हे. आता हे हँडल करा. हे सांगायची गरज आहे का? धिस इज युअर असाइनमेंट. एक पण एम्प्लॉयी नाही. नसेल तर हे थ्रो होईल आणि असेल तर एम्प्लॉईज रिटर्न होतील. बरोबर आहे. सो लाइक दॅट वी कॅन गेट ऑल द एम्प्लॉईज. ठीक आहे. एक एम्प्लॉयी आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू. म्हणजे आपल्याला डिलीट करायला बेटर. ठीक आहे. सो इन्सर्ट कसं करायचं रे? इन्सर्ट करायचं आणि इथं खाली कोड आहे आपलं. लेट मी कमेंट आउट धिस कोड. ठीक आहे. हे 2च टाकून देऊ परत एकदा. चला रन करा. 2 एम्प्लॉयी परत इन्सर्ट होतील. हे झाले का? झाले ना?
त्याला अपडेट करू अरे, परत ट्रंकेट केलं सॉरी. लेट मी रन अगेन. सिलेक्ट करायचं होतं. एक पण नाहीये. चेकआउट नाऊ. चेकआउट नाऊ. आले? चला. आता या इकडं डावमध्ये आंबे आले 2 किलो, 100ला 2 किलो. चांगले ओरडत आहेत. 100ला 6 किलो कांदे. बटाटे 100ला 5 किलो. ठीक आहे. ए बाबा बटाटे आणि कांदे नाही घ्यायचे आपल्याला. एम्प्लॉयी अपडेट करायचा आहे. आणि माईक लाव तिथे राव. अख्ख्या कॉलनीत आवाज आलेला पाहिजे. सगळ्यात वरच्या बिल्डिंगला आवाज गेला पाहिजे. अरे मी 4थ्या फ्लोअरला आहे. आवाज तुम्हाला पण येत असेल होय? यायला लागलाय? 4थ्या फ्लोअरला. 100ला 5 किलो कांदे, आंबे 100ला 2 किलो. कुठला माल आणलाय भाई? 100ला 2 किलो द्यायला. हापूस आंबा. इंजेक्शन लईच मारलंय ती वाटतंय. ठीक आहे चला. सो नाव अपडेट करायचं पब्लिक वाईड अपडेट. अपडेट बाय आयडी घ्यायचं ॲक्चुअली. आयडीने अपडेट करतोय आपण आणि इट इज रिकमेंडेड. आता अपडेटसाठी पहिल्यांदा गेट करावं लागतं बरं का. हे कॉपी पेस्ट करायचं. या आयडीने एम्प्लॉयी गेट करा. आलेला एम्प्लॉयी, हा एम्प्लॉयी आलाय, राइट? हा आलाय. अपडेट करायचा एम्प्लॉयी पण युजरकडून घ्यायचा. कसा घ्यायचा? असं. एम्प्लॉयी, हा युजर नवीन एम्प्लॉयी देणार. जो जुना एम्प्लॉयी आहे, याला आपण एक्झिस्टिंग एम्प्लॉयी म्हणतो. याला अपडेट करायचं. एक्झिस्टिंग कसं काय? आयडीनुसार हा आला. आणि आता याला हा नवीन एम्प्लॉयी सेट करायचा. कसा करायचा बघा? एक्झिस्टिंग एम्प्लॉयी डॉट सेट डिपार्टमेंट, एम्प्लॉयी डॉट गेट डिपार्टमेंट असं. एक्झिस्टिंग एम्प्लॉयी डॉट सेट ईएमपी आयडी. सॉरी आयडीने करतोय. आयडी नाही अपडेट होणार. सेट जेंडर, एम्प्लॉयी डॉट गेट जेंडर. एक्झिस्टिंग एम्प्लॉयी डॉट सेट नेम, एम्प्लॉयी डॉट गेट नेम. एक्झिस्टिंग एम्प्लॉयी डॉट सेट जेंडर. जेंडर ऑलरेडी झाले. ओके, रिमेनिंग इज डॉट सॅलरी. सेट सॅलरी, एम्प्लॉयी डॉट गेट सॅलरी. डन गाईज. आणि आता जो एक्झिस्टिंग याला सेट केलाय डेटा, त्याला अपडेट करायचं. कसं करायचं माहिती आहे? इथं वापरायचं सेशन डॉट अपडेट मेथड. जस्ट हा एक्झिस्टिंग एम्प्लॉयी प्लीज डन गाईज. इथं तुम्ही ट्रान्झॅक्शन पण पाहिजे तुम्हाला. ओके, सो मेक शुअर दॅट अपडेटसाठी ट्रान्झॅक्शन तुम्ही बिगिन केलेलं असावं. ठीक आहे. सो आय विल जस्ट राईट हिअर tr डॉट ऑलरेडी ट्रान्झॅक्शन इज देअर गाईज. ऑलरेडी ट्रान्झॅक्शन इज बिगिन. कॅन यू चेक इट? ओके, जस्ट tr डॉट कमिट हे करा. सेशन डॉट क्लोज. नॉट क्लिअर, इट्स अ क्लोज. अँड रिटर्न अपडेट सक्सेसफुली. ठीक आहे. डन. रिटर्न टाइप स्ट्रिंग. ओके. आता बघा तुम्हाला देताना आयडी द्यायची ज्याला अपडेट करायची आणि त्याचा नवीन डेटा द्यायचा आहे. आता मी आयडी देणार 555 आणि नवीन डेटा, नवीन डिपार्टमेंट, नवीन जेंडर, नाही जेंडर तेच राहणार. असू शकतं अपडेट झाल्यावर राईट. नवीन नेम आणि नवीन सॅलरी. आणि मग हा डेटा इथं येणार आणि ह्या जुन्या एम्प्लॉयला तो सेट होणार, अपडेट होणार. चला सर्व्हिसमध्ये या. फक्त कॉलिंग करायची इकडं. इकडे कॉलिंग करायची फक्त. पब्लिक व्हॉइड अपडेट. आयडी पाठवायची आणि एम्प्लॉयी पाठवायचं. लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. रिटर्न डाव डॉट अपडेट. चला. लिहिलं म्हणून काय चुकणार आहे का? काहीच नाही. काही बी द्या. रिटर्न टाइप स्ट्रिंगच असणार आहे. ओके, त्यामुळं लोड घ्यायचा नाही. व्हेरिएबलचं नाव काय असू शकतं? नाव पब्लिक व्हॉइड अपडेट. इथं मी इंट आय घेतलं. काय टेन्शन घ्यायची? इथे एक्स घेतलं. काय टेन्शन घ्यायची गरज नाही, नाही, नाही सर. असं कसं काय तुम्ही घेता? म्हणजे काय म्हणजे? अहो काही घेता येतं हो. सर्व्हिस डॉट अपडेट. आय आणि एक्स दिला. आता मला सर आयडी नाही आणि हा एम्प्लॉयी नाही. अरे शक्यच नाही. आय कुठल्या टाइपचा येईल? धिस इज आयडी. इथं आयडीच येणार आहे. याच्यात एक्समध्ये एम्प्लॉईज येणार आहे. त्यामुळे जास्त लोड घ्यायचा. कुठलंही व्हेरिएबल आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आपण कळण्यासाठी ते आयडी आणि एम्प्लॉयी देतो. आता कंट्रोलची मेनमध्ये कॉल करू आणि अपडेटसाठी बघा मी काय करत आहे. त्याला कमेंट करतो. मी इथं कॉल करतोय सीसी डॉट अपडेट. आयडी दिली मी 5555. ओके, ही आयडी दिली आणि एम्प्लॉयी दिला मी इथं E1. हे बघ. कॅन यू चेक इट? आयडी इथून द्यायची गरज नाही. याचं डिपार्टमेंट मी आयटी करत आहे.
जेंडर मेलच. विराटचं विराट कोहली फक्त करत आहे आणि पेमेंट 120 करत आहे. हे बघा चेंजेस काय केलेत कळले सगळ्यांना. स्ट्रिंग मेसेजमध्ये याला पण स्टोअर करा आणि प्रिंट करा मेसेज. 5-5 ही आयडी पाठवली, इव्हन पाठवलं. हे कुठं गेलं अपडेटमध्ये इथं गेलं. इथून कुठे गेलं सर्व्हिसमध्ये. सर्व्हिसमधून डावमध्ये. आणि डावमधून डायरेक्ट ही काय याच्यातून काढणार, या एक्झिस्टिंग एम्प्लॉयीला ते देण्यात येणार. एक्झिस्टिंग म्हणजे तोच आधीवाला हे काय हा 5-5 यालाच डेटा कुठला नवीन डेटा जो आपण नवीन डेटा आता दिला हे बघा. हा नवीन डेटा यालाच जाणार आणि मेसेज पण येणार आहे बघा. अपडेटची क्वेरी पण चालणार. अपडेटची क्वेरी पण चालणार. कॅन यू चेक इट? अपडेट आहे बघा. अपडेट आलं का नाही? क्वेरी आली म्हणजे भाई डायरेक्ट आहे बघा. 5-5च आयडी होती. सेलचं आयटी झालं. जेंडर तोच दिलाय. विराटचं विराट कोहली झालं आणि 98चं 1,20,000 झाला ना अपडेट. अई, हा झाला ना अपडेट. कोणती मेथड अपडेटला? अपडेट. आता डिलीटला काय असेल हो? डिलीट असेल सर आणि काय असेल? बरोबर की नाही? सो लेट्स डिलीट गाईज. लास्ट अँड बेस्ट पब्लिक व्हॉइड डिलीट बाय आयडी. इंट आयडी. चला ही लाईन सेम असणार आहे बघा. आधी एम्प्लॉयी गेट करायचा या आयडीने आणि ह्याला काय करायचं हा एम्प्लॉयी भेटला तुम्हाला. टाका ना डिलीटमध्ये डायरेक्ट. हे बघा सेशन डॉट डिलीट द्या एम्प्लॉयी. झालं काम. मेथड कॉलिंग फक्त टी-आर कमिट सेशन क्लोज फॉर द सिक्युरिटी अँड रिटर्न व्हॉट डिलीटेड सक्सेसफुल. झालं ना काम. स्ट्रिंग अरेंज. म्हणजे मला सांगा तुम्ही हा कोड JDBCमध्ये इथं 100 लाईनचा झालाय. JDBCमध्ये 300 का 400 लाईन झाल्या. ट्रिपल एक्स डायरेक्ट. तुम्ही काय ट्रिपल एक्स करून आपण JDBCने ट्रिपल एक्स केलं होतं राइट? 300 लाईनचा कोड इथं कमी झाला ना. सर्व्हिसमध्ये कॉल करा. ओके. सो हिअर कॅन आय कॉपी धिस? फक्त इथं आयडी पाठवायची हे बाकीचं पाठवायचं नाही. बाकी सगळं सेमच आहे की हो. डिलीट मेथडचं नाव द्या आणि इथं कॉल करा डिलीट बाय आयडी. झालं काम. बरोबर की नाही? याला कॉल करा. याला इथून कॉपी करू का? कंट्रोलरमध्ये सॉरी कंट्रोलरमध्ये कॉपी केलं. आता 2-2दा झालं काय भाई? हां. ठीक आहे. सर्व्हिस डॉट 1 मिनिट आपण डावमध्ये आहोत. कंट्रोलमध्ये या. हां, इथं पेस्ट करायचं. सर्व्हिस डॉट डिलीट फक्त डिलीट दिलंय आपण ठीक आहे. हां. आणि आता मेनमध्ये या. चला इथं डिलीट करायचं आहे. काहीच नका करू. फक्त आणि फक्त पब्लिक सीसी डॉट डिलीट आयडी द्या. 5555 मेसेज रिटर्न येणार आहे. स्टोअर करा, प्रिंट करा. कोण आहे 5ला बघा बरं. आहे का विराट? आहे. चला गेला विराट. गेला विराट. गेला डिलीट झाला. हं. व्हॉट इस धिस? डिलीटची क्वेरी आली म्हणल्यावर तर भाई विश्वास बसला. पाहिजे ना. 9-9 ओपन करायचा का? 9-9-9-9 झाला 9-9 ओपन डिलीट आहे बघा. गेला, 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 गेला. ठीक आहे. So with that guys, all the CRUD operations has been done into the Hibernate also. आता मी एम्प्लॉयीसाठी बनवलंय राइट? सो तुम्हाला सिंपल काम माहीतच आहे. तुम्हाला युजरसाठी बनवायचंय. युजर ॲप सगळे ऑपरेशन झाले पाहिजे. बुक ॲप सगळे ऑपरेशन झाले पाहिजे. देन प्रॉडक्ट ॲप. आणि लईच वाटलं सर मला लईच भारी वाटायला स्टुडंट बनवा. हे नाही का बनवतात. असे 4 ॲप्लिकेशन बनवायचे. त्या प्रत्येकामध्ये डाव, कंट्रोलर, सर्व्हिस, मेन, एक्सेप्शन, कॉन्फिग सगळे पॅकेज. परत एकदा CFG फाईल सगळीकडे वेगवेगळी असेल. राइट असे 4 बनवा आणि हे झाल्यावर म्हणा परत मला, "सर Hibernate जरा अवघडच वाटायला लागलं हो, एवढं बनवल्यावर." अरे येडा होईल एखादं एवढं बनवल्यावर. Hibernate स्वप्नात बी येईल. आता JDBC ज्यांनी 4 ॲप्लिकेशन मी सांगितल्या त्या बनवल्या. भाई त्यांना JDBC कसं वाटत असेल? "अहो सर झोपेतून उठवा, डायरेक्ट कनेक्शन करून दाखवतो का नाही बघा की." आणि CFG फाईल पाठ झाली. कधी? कधी? एवढं केल्यावर. उगा एक करायचं मी केलं दिलेलं आणि त्यानंच रान हाणायचं त्यात काय अर्थ? आहे का अर्थ त्यात? क्लिअर आहे सगळ्यांना?
At same time multiple delete yeah, it's possible. It's also possible. It's also possible. Use the for each loop. Okay. Give multiple ID. फॉर इच लूपने त्या मल्टिपल आयडी देऊन टाका. पहिल्यांदा गेट करा, देऊन टाका. या इथं पण पॉसिबल आहे थोडंसं जास्त आपल्याला कोड लिहावा लागतो. सो शुभम साहेब आपण बेटर टू गो विथ स्प्रिंग फॉर दॅट. चालेल. हायबरनेटमध्ये पण पॉसिबल आहे. बट यू कॅन यूज हिअर ऑल्सो. ठीक आहे. यू हॅव टू जस्ट यूज फॉर इच. हायबरनेट फ्रेंड सिमिलर जीएसपी सर्व्हलेटमध्ये यूज करा. जीएसपी सर्व्हलेट परत एकदा यू हॅव टू क्रिएट द ॲप्लिकेशन गाईज आणि जीडीबीसी आपण यूज केलं तर आठवतंय? नका यूज करू. हायबरनेट यूज करा. कशासाठी? डेटा इन्सर्ट करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी. आता हायबरनेट येते सगळ्यांना. काय झालं ना, जीएसपी सर्व्हलेटमध्ये यूज करा हायबरनेट. सीएफची फाईल बनवा, हे बनवा, ते बनवा. बनवा जीएसपी सर्व्हलेटचा प्रोजेक्ट. एम्प्लॉयी बनवा, बनवा एचआरच्या 4. जीएसपी सर्व्हलेटमध्ये पण, इथं पण. डन ना हायबरनेट. हायबरनेट ॲज अ डेटाबेस लेयर यू आर युजिंग. जेडीबीसी यूज करत होतो आपण, क्वेऱ्या लिहिल्या होत्या आपण दुनियाभराच्या. बघा आठवा जीएसपी सर्व्हलेटचे प्रोजेक्ट. हे बघा इथंच आहेत. काही लिहिले होते की नाही? याच्यामध्ये तुम्ही काय केलं होतं? ओपन करून बघा तुम्ही डावला ओपन करा एकदा. युजर डावमध्ये काय लिहिलंय बघा. अहो क्वेऱ्या आहेत ह्या, हे बघा. अहो इथं टाका की सेव्ह सेशन डॉट सेव्ह झालं की काम. युजर सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज. बरोबर आहे की नाही? हे बघा गेट ऑल युजर्स. कशाला राडा करायचा जेडीबीसीचा? आपण शिकलो तर जेडीबीसी म्हणून यूज केलं होतं. आता हायबरनेट यूज करा. ठीक आहे. गाईज उद्या उद्या आय एम गोइंग टू स्टार्ट समथिंग कॉल्ड जावा 8 फीचर्स. जीपी इज अ पार्ट ऑफ स्प्रिंग गाईज. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं सोपं जाईल. उद्या जावा 8 सुरू करतोय मी. लगेच मल्टी थ्रेडिंग सुरू करणार आहे आपण. हॅलो. ठीक आहे. हॅलो. येस. सर ते प्रॉब्लेम येत आहे ना. हां, कर शेअर, स्क्रीन शेअर कर चल. चला स्क्रीन शेअर करतोय. हा बघू आपण काय प्रॉब्लेम येतोय भावाला. लवकर, लवकर भाई. हं. थांब, 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 थांब. रन करू नको आधी कोड बघू द्या आम्हाला. ठीक आहे. हं, हं, हं. ओके. ठीक आहे. इथं ओके. कंट्रोलर दाखव. ते बघा रे सगळेजण कुठं गडबड झाली. सर्व्हिस दाखव. आणि डाव दाखव. डाव दाखव. थांब. हा एरर आहे की भावा. ए भावा, कसं रन करायला? एररच एरर आहे ते राव. हं. इम्पोर्ट झालं नाही ते व्यवस्थित. इम्पोर्ट कर त्याला व्यवस्थित. ते दाखवते इम्पोर्टच्या इथं प्लस ऑप्शन आहे बघ, तो क्लिक कर. काय राडा झाला तिथं. लाईन नंबर 3 ला. लाईन नंबर 3 ते प्लस प्लस ऑप्शन आहे बघ. ते दाखव मला. हां, हां. थांब, थांब. हे काहीच नाही तुझ्याकडे. तुझं ही उगली डिपेंडन्सी दाव मला एकदा. form.xml ला जा. form.xml. 7 व्हर्जनची घेतली. चुकीची डिपेंडन्सी घेतली. किती व्हर्जन घ्यायचं? 6. ठीक आहे. मगाशी एक जण म्हणलाच होता. डिपेंडन्सी बदल जा. बाकी काय प्रॉब्लेम नाही. 6 व्हर्जनची घे. 7.4 व्हर्जन आहे. ठीक आहे. सर कोर जावा रिव्हिजन घेणार का? नाही, मॉक इंटरव्ह्यू असेल गिरीधन साहेब. मॉक इंटरव्ह्यू असेल. त्यात रिव्हिजन होऊन जाईल. मॉक द्या. ठीक आहे. मी ग्रुपला मेसेज टाकेल. जर इंटरेस्टेड कोण असेल मॉक द्या. त्यातून तुमची कोर जावा रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. आणखीन कोणाला स्क्रीन शेअर करायची?
रिलेशन पार्ट आपण याच्यात नाही कव्हर करत. आपण पुढं स्प्रिंगमध्ये कव्हर करणार आहोत. रिलेशन पार्ट असणार आहे. वन टू वन, वन टू मेनी. व्हेरी इम्पोर्टंट टॉपिक. ठीक आहे. जिकडे सोपं झालंय तिथंच कव्हर केलेलं बेटर राहील. ठीक आहे. ओके गाईज. देन विल स्टॉप.